काय आस्क बाळे म्हणजे मी उत्तर द्यायची वय? मी कशाला द्यायची उत्तर? मला लवडेला आहे रे वय. तुम्हाला काय मी फुकटे वाटायला वय? सेलिब्रिटी आहे मग मी. हा मग शाने वागायला तुम्ही. हा मग चल चल लवकर हान प्रश्न. राम राम पाहुणा काय म्हणता? बरं चाललंय का? नेहमीचा आपुलकीचा प्रश्न बरं का? हाकताय ना? अरे हागायला पाहिजे ना भाऊ. तुम्हाला सांगतो जर तुम्हाला बॉडी बनवायची म्हणजे ऍब्स हवेत ना तर मी सांगतो खा कमी हागा जास्ती लगेच पावला ती तयार. हा मग करून तर बघा तुम्ही. रिझल्ट तर जर नाही आला ना तुम्हाला तर मग मी माझं नाव बदलन. बरं आज कशाला बसवलंय मला? तर आज पद्धतशीर बोट घालायला बसवलंय मला. आज पद्धतशीर उत्तर द्यायला बसवलंय. तर चला मग चालू करूया जनरल गप्पा 2020 किती रे 2022 एकदम सुसाट. बाळ्या तुझ्या इतक्या साऱ्या आयटम्स पैकी एखादी सोबत सेटिंग लावून दे की प्लीज. अरे बोचाळ पांडे मी काय दलाल का काखेत पोरी घेऊन हिंडायला? अजून माझ्या खालच्या वास्तूची शांती झाली नाही तुला सेटिंग लावून देऊ? आला मोठा रांडेचा पोट्टा हाड. हवायचं कसं सांग जरा. अरे काय लागा तू दुनिया मेटावर्स मध्ये जाऊन पोरं काढेल जाण तू इथंच अडकलाय वय. तरी मी ऐक तुला सांगतो काम करणे का टांग या फाकाने का झाट्या सारखाने का तुझा लाकूड तिच्या चुलीत गेला आणि पेटलं की बसा बोंबली. झौला जाताना कॉन्डम पेक्षा हँड ग्लोव्ह वापरल्यावर एक ग्लोव्ह 5 वेळा वापरू शकतो यावर आपली काय? अरे झडमध्ये ही काय काटकसर करायची गोष्ट आहे वय? चोकणे एवढीच हौस ना जवायची तर मग पोत लावून नाही तर दुधाची पिशवी लावून जा. नाही पण ज्या प्रकारे तू ग्लोव्हचा विचार करतोय ना तुझी नुन्नी चिंगडीच असेल मग तुला ते परवडेल. जा 5 वेळा वापर जा. या लवड्याला किती भोक आहेत आणि तू ढुंगणात बोट घालून वास घेणारा माणूस आहे. अरे झवन चोंग माझा लावडा काय तुला झाऱ्या वाटला काय? डोक्याला बुरशी लागल्यात काय बी काय बोलतात रे? आणि तुला म्हणून सांगतो ढुंगणात बोट घालून वास घ्यायची नशा म्हणजे एक नंबर. आई घालून डोकाच बी थरतोय एकदम नाकातले केस जळायला पाहिजे एकदम असं. बाळ्या काय घालतो आणि कुठं घालतो? ह्यो बाळ्या चड्डी घालतो, पॅन्ट घालतो, शर्ट घालतो, बेल्ट घालतो, नो एंट्रीत गाडी घालतो पण मग आपली आई घालतो. तुला काय करायचंय त्रिकोणी बुल्लीच्या? तू काय माझी झट्ट विंचरायला येणार आहे? प्रश्न असा की उत्तर काय? उत्तर ही दिशा पटणी तुझ्या गांडीत चटणी खातो का गुप्पा? हक्ताना गांडीत बोट घालतोस का? अरे लंड बहादूर माणसा हक्ताना की नाही फक्त सुख भोगायचं असतं. उगीच असे चाळे करायला जाशील बोट घालशील हाकताना हातात येईल मुगाची खिचडी मग खा तूप टाकून मस्त. भावा मला गांजा विक्री केंद्र खोलायचं आहे पण पप्पा पैसे देत नाही. काहीतरी टिप्स दे. एक काम कर तू सड़क पे दरी लगा और माल बेचना शुरू कर दे. बोल ड्रग्स ले लो ड्रग्स ले लो ड्रग्स ले लो. एक काम कर फोतर तोंडे तू का नाही शार्क टँक मध्ये जा. तिथं तुला इन्व्हेस्टमेंट मिळायच्या आधी तुझी गांड की नाही ऑनलाईन विक्रीला अपलोड करतील आणि तुला इक्विटीच्या नावाखाली 4-5 वेळा तोंडात देतील. मायला काय तुमचं डोकं चालतंय? चांगली गावं करा जरा. नहीं तुम्हारी गांड में चनूने काट रहा है. भाभीची नाभी कोणी चाटली? अरे तुंबेश खन्ना चाट दे की मुर्दी की आई घाली तिकडे. तुला काय करायचंय? तो काय बड्डे केक आहे? कोणी केक कापायच्या आधी तो चाटला यायचं इन्व्हेस्टिगेशन करायला. त्या भाभीला काही इश्यू नाही. तुझ्या काय गांडीत किडा वळवळायला लागले रे चुन्नी चाटे. बकरी जव्या ही थोर संकल्पना कशी सुचली? अरे ते पाकडे आहेत की नाही उलटे गांडीचे तिथून एकदा न्यूज आली होती की त्यांनी बकरीचा रेप केला. तिथून हा विषय निघाला बकरी जाव्या माहिती. ढुंगण कसं शेव करायचं? अरे भिताड जाव्या काय करायचंय पण गांड शेव करून? चिकनी गांड घेऊन काय बुधवार पेठेत जाणार का विकायला? ऑनलाईन अमेझॉन वर टाकणार विकायला. गांड शेव करते नंबर ह्या सुट. हवा ओल्ड मॉन्क की ब्लेंडर. हे बघ थंडीत ओल्ड मॉन्क आणि गरमीत किंगफिशर स्ट्रॉंग नाही कळलं? हे बघ मी तुला सांगतो दारूच्या बाबतीत जास्त डोकं नसतं लावायचं. एक तर त्या वाईन शॉपला करती त्यात ते ब्लेंडर स्प्राइडे का ब्लेंडर स्प्राइडे तेच कळलं नाही कोणाला माहिती. गपचूप जायचं आपलं ओल्ड मॉन्क घ्यायची आणि कल्टी मारायची. गांड धुतो का? हे अजिबात नाही. हा पण हागल्याला धुत नाही एकदम सगळे चिकटून पडले. येतो का खरडून काढायला किंवा चाटून दे शटलीमान. लवडा गांडीत घातला तर बाहेर काढताना तुझ्या लवड्याला गू लागला तर तुझी काय रिॲक्शन असन? काय मुळव्यात बरा झाला का नाही तुमचा? नाही हाय तसंच एवढा कोंब. येतो का चाटायला बदक बोचा? दे की चाटून मस्त थंड वाटेल मला. अष्टदळिद्री चुत्तर असं असले प्रश्न विचारायलेत राव. हागायला गेल्यावर मुतायला पण कशी काय येते एक सोबतच? अरे उपट सोंड्या बुल्ल्याची टाकी वेगळी बोच्याची टाकी वेगळी. एकाच वेळेस दोन्ही टाक्या ओव्हरफ्लो होऊ शकतात आणि त्या दोन्ही टाक्यांचे नळ वेगवेगळे. दोन्ही टाक्या एका वेळ मोकळ्या होऊ शकतात. होणं महत्वाचं एकदम सुसाट मोकळं झालं पाहिजे. कसं सुसाट?
खरं सांग, आयुष्यात पहिल्यांदा कितवीत असताना हलवला होता? आई घातलेला का मी 10वीत असताना पहिल्यांदा हलवलेला. तुला सांगतो गोट्या कापडात गेलेला, आजारीच पडलेला डायरेक्ट. 2 दिवस तापच भरला होता. शिलाजीत पिल्यावर काय होईल? काय नाही, लघवीला होईल. मित्रांना सोडून मुलींना भेटायला जाणारे मित्रांना काय म्हणतात? अशा थोबाड वाशांना ना पुच्चीबाई खच्ची असं म्हणतात. तुला 2 इयर पासून फॉलो करतो, एक ड्यूक गिफ्ट कर ना प्लीज दादा. तेरा बाप यहाँ छोड़कर गया था कि तेरी माँ? अशी भिगा मागायची कुठली निंजा टेक्निक आहे? अरे फादर चोद, इथं माझी स्कूटी पेप घ्यायची लायकी नाही आणि तुला ड्यूक घेऊन देऊ? आला मोठा रांडेचा पोट्टा. मायला तुम्ही लोक नाही, तुमच्याकडून प्रश्न मागायचे म्हणले की टेन्शन येते. असली डेंजर प्रश्न विचारतो तरी लय होते. पण कसं आहे ना, मला वेळ नाहीये, मी सेलिब्रिटी आहे ना, त्यामुळे मला काम असं मग जावं लागतं. आता जायचंय एका शर्टाच्या दुकानाची ओपनिंगला, ते चिंचवड मध्ये बोलवलंय मला. व्हिडिओ आवडला असेल तर तुम्हाला माहितीच, लाईक ठोका, लाईक फुकटे हो फुकटे, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. मला माहिती आहे तुमच्यातली 50% लोक व्हिडिओ बघणारे सबस्क्राईब करत नाही. अरे फुकटे काय जातो तुमचं बटन, आम्हाला दाबा सबस्क्राईबचं बटन. जो सबस्क्राईब करणार त्याची आई टकली आणि बाप हाकतो चकली. आणि इंस्टाला फॉलो करा @2sharp.mp4. मी निघतो, आमच्या आईने की नाही वचडी खीर केली मस्त पैकी खातो. तोपर्यंत तुम्ही घाला तुमची. वेळ वाया घालो, मला काय करायचं.